पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मात्र या दौऱ्याआधी गरिबी छुपाओ अभियान सुरू केले अशी खोचक टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली। जोगेश्वरीतला व्हिडिओ शेअर करत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मात्र या दौऱ्याआधी गरिबी छुपाओ हे अभियान सुरू केले अशी खोचक टीका आता काँग्रेसने केली। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ शेअर केला। जोगेश्वरी मधला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। व्हिडिओ शेअर करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला। तर अशा पद्धतीने मोदींच्या दौऱ्याआधी गरिबी छुपाओ अभियान राबवलं जातंय असं सचिन सावंत यांनी म्हटलंय। झोपडपट्ट्या झाकण्यासाठी पडदे लावल्याचं सावंत यांनी म्हटलंय। याचा जोगेश्वरी मधला एक व्हिडिओ सावंत यांनी शेअर केला आणि भाजपवर निशाणा साधला। तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सावंतजी, तुम्ही एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हटलंय की झोपडपट्ट्या झाकण्यासाठी पडदे लावलेत, नेमका व्हिडिओ कुठला आहे? आज मोदीजी येत आहेत मुंबईमध्ये, नेस्को मध्ये त्यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिथे जिथे जोगेश्वरीच्या भागामध्ये जिथे जिथे गरीब वस्ती आहे, झोपडपट्टी वस्ती आहे, त्यांना झाकण्याचा प्रयत्न हा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या या महायुती सरकारने केलेला आहे आणि हे प्रथमच होत नाहीये। हे अगोदरच 11 वर्षामध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प जेव्हा कार्यक्रम झाला त्यावेळेला देखील अशाच पद्धतीनं जिथे जिथे झोपडपट्ट्या होत्या ते झाकण्याचा प्रयत्न झाला आणि मुंबईमध्ये G20 जेव्हा सगळे शिष्टमंडळ आलं होतं त्याही वेळेला असंच झालेलं आहे आणि ज्यावेळेस वाराणसीमध्ये देखील कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे काही नेते आले होते तेही असेच प्रकार झालेत। गरिबी हटवता येत नाही, त्यामुळे गरिबी छुपाओ अभियान हे चालू आहे। मग आमचा हा प्रश्न आहे की तुम्ही या माध्यमातून पडद्यांच्या मागे गरिबी, दुःख, दारिद्र्य, अस्वच्छता, बकालपणा लपवाल, परंतु तुमची ही जी पोती मनोवृत्ती आहे, ही जी माणुसकी शून्य तुमचा जो काही व्यवहार आहे तो कसा लपवणार? तो लोकांच्या समोर येणारच आहे आणि आलेला आहे। त्यामुळे या असंवेदनशीलतेचा निश्चितपणे आम्ही जाहीर निषेध करतो। मुंबईकर हे सहन करणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। या अहंकाराला आता खाली आणल्याशिवाय राहणार नाहीत। नक्की सावंतजी, तुम्ही व्हिडिओ शेअर करताना कुणाला टॅग केले का? सरकारने याचं उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे, म्हणजे याचं उत्तर दिलंच पाहिजे, कारण हे काय प्रथम होत नाहीये, पहिल्यांदा होत नाहीये। तुम्हाला मुंबईकरांची शरम वाटते का? झोपडपट्टीमध्ये राहणारा मुंबईकर आहे, त्याच्याही आशा अपेक्षा आकांक्षा आहेत, तुम्हाला त्या पूर्ण करता येत नाहीत, त्यामुळे त्याच्याऐवजी त्यांना झाकून टाकायचं। सावंतजी, एक महत्त्वाचं म्हणजे ब्लू इकॉनॉमीवर आज चर्चा केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी झोपडपट्टी हिरव्या पडद्यांनी झाकण्यात आली। अत्यंत वाईट आहे हे आणि एके ठिकाणी विकसित महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या, स्वप्नरंजन करायचं, दाखवायचं लोकांना आणि तुम्हाला विकास करता येत नाही तर त्यामुळे तिथे जो काही भकास भाग आहे तो झाकून टाकायचा। निश्चितपणे हे अत्यंत असंवेदनशील अशा तऱ्हेचं वर्तन आहे सरकारचं आणि याचा आम्ही जितक्या तीव्र शब्दामध्ये निषेध करू तितकं कमी राहील। नक्कीच सावंतजी, त्यामुळे आता सरकारकडून काही प्रतिक्रिया येते का हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी।